चेन स्नॅचिंग, वाहन चोरी, दरोडा व घरफोडी करणारे सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 36,29,725 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याबाबत गुन्हे शाखा घटक 3 कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी इराणी टोळी व शिकलगार टोळीचे सदस्यांचे हालचालीवर पाळत ठेवून इराणी टोळीचे सक्रिय सदस्य वसीम युसुफ अली सय्यद उर्फ वसीम काला वय 30 वर्ष, कौसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी वय 33 वर्ष, 1 शिवासिंग अमरसिंग बावरी वय 25 वर्ष, 2 पूनम कौर अमीर सिंग बावरी वय 37 वर्ष सदर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत ठाणे पोलीस आयुक्तालय व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात दाखल दरोडा 1 गुन्हा 2, चेन स्नॅचिंग 20 गुन्हे, मोटार वाहन चोरी 5 गुन्हे, घरफोडी चोरीचे 3 गुन्हे असे एकूण 29 गुन्हे उघडकीस आणून त्यात एकूण 36,29,725 रुपयेचे सोन्याचे दागिने 6 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदरची कामगिरी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजित शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, सुधीर कदम, सचिन भालेराव, वसंत चौरे, पांडुरंग भांगरे, विजय जिरे, विलास कडू, अनुप कामत, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, अधिक जाधव, सचिन वानखेडे, दीपक महाजन, प्रवीण किनरे, गुरुनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, गोरक्ष शेकडे, सतीश सोनवणे, गणेश हरणे, महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे, मंगल गावित, चालक अमोल बोरकर यांच्या पथकाने केलेली आहे। घटक 3 चे अधिकारी पीआय अजित शिंदे, एपीआय सर्जेराव पाटील, एपीआय उगलमुगले, पीएसआय भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे। त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने अधिक तपास केला, पुरावा जमा केला। त्या अनुषंगाने आपण 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। एक आरोपी क्रमांक 1 हा वसीम काला, राहणार आंबिवली कल्याण, त्याची बहीण कौसर युसुफ अली, त्यानंतर शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी असे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत। अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास 29 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यामध्ये 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, 1 दरोड्याचा गुन्हा आहे, मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे आहेत, घरफोडीचे 3 गुन्हे आहेत, असे 29 गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 36,29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, चारचाकी वाहनं आणि इतर साहित्य असं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत। आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील 30 पेक्षा जास्त जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या अनुषंगाने अधिक तपास गुन्हे शाखे युनिट 3 चे अधिकारी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करत आहेत। शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी हे घरफोडी किंवा दरोडेच्या अनुषंगाने अनधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे, मारहाण करून जबरीनं सोन्या चांदीचे दागिने असतील, रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जातो। शिकलगार टोळीचं वर्षाने जे टोळीचं नाव समोर आलं तर कशा पद्धतीने टोळी सक्रिय आहे ठाणे आयुक्तालयामध्ये किंवा बाकी ठिकाणी? शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये, मुंबई असेल, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे। हे रेकी करतात, त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री दरोड्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे, रोख रक्कम, दागिने किंवा इतर जी काय मालमत्ता आहे ती जबरीने चोरून घेऊन जातात। सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। ते 4 आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत, अटकेमध्ये आहेत। अजून यांचे कोण साथीदार आहेत का, यांच्यासोबत आधी कोणी मदत केली आहे का, इतर कोण त्यांचे साथीदार आहेत का? स्टार न्यूज ब्युरो, मुंबई।